प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 18 जून रोजी कोल्हापुरात मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाला इंडिया आघाडीचा पाठिंबा असल्याचं खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। यावेळी खासदार शाहू महाराज यांनी 18 जूनच्या मोर्चामध्ये आपण स्वतः सहभागी होणार असल्याचं सांगितलं। इंडिया आघाडीचे खासदार, आमदार, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी असतील असंही त्यांनी सांगितलं। 18 जूनला या एक मोर्चा काढून या महामार्गाला विरोध करायचा। त्याचं नाव शक्तीपीठ आहे। त्याचं नाव सुद्धा का दिलं हे साधारण समजत नाही, तरी शक्ती कोणाची वाटणार असा मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। जनतेची शक्ती जर वाढणार नसतील तर हा महामार्ग कशासाठी, हा मोठा प्रश्न आहे। तर म्हणूनच आज सर्वांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने ठरवलं की या महामार्गाला विरोध करायचा, तर तो 18 तारखेला आपल्याला दिसून येईल। लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत महायुतीच्या नेतेमंडळींनी शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन केलं होतं। मात्र महामार्गाला शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहून महायुतीच्या नेतेमंडळींचा विचार बदलला असेल तर चांगला आहे, असा टोला खासदार शाहू महाराज यांनी लगावला। आमदार ऋतुराज पाटील यांनी या प्रस्तावित महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी संपुष्टात येणार असल्याचं सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यातून 126 किलोमीटर मार्ग प्रस्तावित आहे। इंडिया आघाडीनं प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं। आमदार जयश्री जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकार भांडवलदारांच्या तालावर चालत असल्याचा आरोप केला। शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन हे सरकार कुणाचा विकास साधतंय असा सवालही त्यांनी उपस्थित केला। ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे, डाव्या आघाडीचे सतीशचंद्र कांबळे, कॉमनमॅनचे बाबा इंदुलकर यांनीही प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचं सांगितलं। सत्ताधारी महायुतीतील काही नेते मंडळी आता मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहेत, मात्र हा प्रश्न केवळ निवेदनं देऊन सुटणार नाही असा चिमटा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या नेते मंडळींचा काढला। पत्रकार परिषदेला शिवसेनेचे उपनेते संजय पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, व्यंकप्पा भोसले, संभाजीराव जगदाळे, बी.एल. बर्गे, भारती पोवार, सुनील देसाई, रामराजे बदाले, निरंजन कदम, महादेव पाटील, प्रवीण पाटील, विशाल देवकुळे आदी उपस्थित होते।